10 दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी पुन्हा एकदा निघालेले आहेत आणि त्यामुळेच चैन पडेना आम्हाला असं म्हणत भक्त देखील मोठ्या भावपूर्ण पद्धतीने बाप्पांना निरोप देत आहेत। गिरगावला चौपाटीवर भक्तांची गर्दी पाहायला मिळते, तर दुसरीकडे अलका चौकात गुरुजी तालीम जो मानाचा गणपती आहे त्या ठिकाणी गुलालाची उधळण होतीये। गिरगाव चौपाटीवर देखील हेलिकॉप्टर्स दाखल झालेली आहेत। एक चिमुकला आपल्या आजोबांसोबत बाप्पाला कशा पद्धतीने निरोप देत आहेत हे पाहतोय। ही पुण्यातली थेट दृश्य आपण पाहतोय। अलका चौकातली परदेशी पाहुणे देखील या ठिकाणी आलेले आहेत विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आणि यातल्याच काही आठवणी आपल्या कॅमेऱ्यात बद्ध करून भारताची संस्कृती 7 समुद्रापार पोहोचवण्याचा हाच प्रयत्न। पुण्यातल्या अलका चौकातली ही दृश्य आहेत। पुण्यातलं खरं तर मिरवणूक बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक हे एक मोठं आकर्षण असतं। 24 तासाहून अधिक काळ चालणारी मिरवणूक अशी देखील पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची ख्याती आहे आणि पुण्यातलं ढोल ताशांचं पथक हा खरं तर संबंध भारतामध्ये पोहोचलेला आकर्षणाचा केंद्रबिंदू।